जळगावमध्ये टूर अँड ट्रॅव्हल्सच्या व्यवसायाच्या नावाखाली नागरिकांचा विश्वास संपादन करून बँक खाते विकण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. जळगाव सायबर पोलिसांनी तब्बल 2,15,39,39,000 रुपयांच्या सायबर गैरव्यवहाराचा पर्दाफाश करत करण सांखला या तरुणाला अटक केली आहे. आरोपीने ओळखीच्या नागरिकांच्या नावावर बँक खाती उघडून ती मुंबईतील सायबर टोळीला विकल्याची माहिती तपासात समोर आली आहे. प्रत्येक बँक खात्यामागे आरोपीला तब्बल 40,000 रुपये मिळत असल्याचंही पोलिसांच्या तपासात समोर आलंय. विशेष म्हणजे या रॅकेटचे धागेदोरे राजस्थान, दिल्ली, हरियाणा आणि पंजाबसह तब्बल 8 राज्यांपर्यंत पोहोचले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या टोळीचा मुंबईतील मुख्य सूत्रधार टोनी याचा पोलिसांकडून शोध सुरू असून जळगाव पोलिसांचं पथक मुंबईला रवाना झालंय. दोन तरुणांची बँक खाते अचानक फ्रीज झाल्यानंतर त्यांनी चौकशी करत पोलिसात तक्रार दाखल केली आणि त्यातून हे संपूर्ण सायबर फसवणुकीचं रॅकेट उघडकीस आलंय. 20 ऑगस्ट रोजी दाखल झालेल्या तक्रारीच्या तपासातून हा धक्कादायक प्रकार समोर आलाय. रोल त्याने फक्त अकाउंट घेतलेले होते आणि ते पुढे याला देऊन दिलेले होते. त्याचा रोल इथे संपलेला होता. जे अकाउंट घेतलंय त्याच्यातनं किती पैसे द्यायचे? सीए तर त्या यांना तर त्याने पैसेच दिले नाही, कारण जास्त दिवस झालेले नव्हते घेऊन. त्यांच्या लक्षात आलं तो एक आहे निषाद बावेस्कर आणि सुमित घुगे, हे दोन लोक आपल्याला आमच्या चौकशीत मिळालेले होते. त्यांच्याशी विचारपूस केल्यानंतर आम्हाला सैनीचं नाव माहिती पडलं आणि सैनीला आणल्यानंतर मग कळलं की त्याने ते अकाउंट टोनी नावाच्या एका व्यक्तीला दिलेले होते. त्याच्या रोल इथेच संपून गेलेला होता.